आपण पाहतो उद्योगपती रतन टाटा हे सध्या काळाच्या पडद्याआड झालेले आहेत आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज राज्यामध्ये शासकीय दुखवटासुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। आजचे सगळे शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भातली घोषणा केली। दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्यांच्या जाण्यामुळे भावना व्यक्त केलेल्या होत्या। त्यांच्या जाण्यानं एक मोठी पोकळी खरं तर निर्माण झाली आहे आणि जी पोकळी कधीही न भरून निघणार आहे। फक्त उद्योग क्षेत्रातलंच हे नाव नाही आहे तर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा रतन टाटा यांचं मोठं योगदान आहे आणि त्यामुळेच ते प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत। त्यांची लोकप्रियता एवढी होती की अगदी त्यांच्या सामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत सुद्धा रतन टाटा पोहोचायचे आणि त्यामुळेच आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येनं त्यांचे कर्मचारी असतील, त्यांचे चाहते असतील, त्यासोबतच काही उद्योजक आहेत, काही राजकीय नेते आहेत, ते NPCAमध्ये येणार आहेत। त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। रतन टाटा यांचं आयुष्य हे नेहमी समाजासाठीच आणि भारतासाठी, भारताच्या विकासासाठी योगदान देणारं राहिलेलं आहे आणि त्याचीच दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा प्रदान करण्यात आलेले होते। आतापर्यंत त्यांना फक्त भारतातलेच नाही तर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा तिथलाही पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला। दरम्यान इतर क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते पाहता त्यांनी अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। रोजगार निर्मितीमध्ये खरं तर त्यांचा एक मोठा हात असल्याचं आपण म्हणू शकतो आहे, कारण अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी एवढी व्याप्ती वाढवली आहे जी व्याप्ती अनेकांना समृद्ध करणारी ठरलेली आहे, खरं तर भारताला समृद्ध करणारी ठरलेली आहे आणि त्यामुळेच त्यांचं अशा प्रकारे जाणं एक चटका लावून जाणारं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी हा अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि यामुळेच औद्योगिक क्षेत्रातनं, राजकीय क्षेत्रातनं आणि सगळ्याच क्षेत्रातनं त्यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली जाते। त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा मोलाची कामगिरी केलेली आहे। आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक त्यांचे हॉस्पिटल्स आहेत, विशेषतः कॅन्सरच्या रुग्णांसाठी त्यांनी अनेक हॉस्पिटल्स उभारलेले आहेत, ज्यामुळे अनेकांना ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना त्या हॉस्पिटल्समधनं मदत केली जाते आणि त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली। आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी मोठं काम केलेलं आहे। सध्या आपण ही दृश्य पाहतोय, त्यांचं पार्थिव आता NPCA या ठिकाणी नेलं जात आहे आणि त्या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून ते 3:30 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव हे NPCAमध्ये ठेवलं जाणार आहे। NPCAमध्ये खरं तर अनेक जण आज येणार आहेत आणि त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी हे मोठा बंदोबस्त खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आलेला आहे, कारण त्यांचा चाहता वर्ग पाहता मोठी गर्दी आज होऊ शकते आणि त्यानुसार आता पोलीससुद्धा सज्ज आहेत। सध्या त्यांचं हे पार्थिव याच गाडीतनं, जी गाडी आपण सध्या साऊंड टीव्हीवर पाहतोय त्या गाडीतनं आता त्यांचं पार्थिव हे NPCA या ठिकाणी नेलं जात आहे आणि इथे खरं तर आज अमित शहासुद्धा त्यांच्या दर्शनासाठी येणार आहेत। यासोबतच सकाळी सचिन तेंडुलकर येऊन गेलेत, मुकेश अंबानी येऊन गेलेत, यासह अनेक उद्योजक आज त्यांच्या दर्शनासाठी येऊ शकतात आणि आता त्यांचं हे पार्थिव या गाडीतनं NPCA इथे नेलं जात आहे। कुलाबा या ठिकाणी त्यांचं हे पार्थिव आतापर्यंत ठेवण्यात आलेलं होतं। आतापर्यंत त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि यासह काही सेलिब्रिटीज येऊन गेलेले आहेत आणि आता सर्वसामान्यांना सुद्धा त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता यावं यासाठी NPCA एक मोठी जागा आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे। बीच कँडी रुग्णालयामध्ये खरं तर त्यांच्यावर उपचार सुरू होते। काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची सुद्धा बातमी आली होती, मात्र त्यांनी स्वतः ट्विट करत या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं होतं। त्यामुळेच खरं तर हे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, कारण काही टेस्ट करण्यासाठीच मी रुग्णालयात जात असल्याचं त्यांनी स्वतः ट्विट करत म्हटलं होतं। त्यामुळे असं अचानक ते आपल्यातनं निघून जातील असं अजिबात वाटत नव्हतं, मात्र त्यांची प्रकृती ही चिंताजनक होती आणि अखेर काल त्यांनी अखेरचा श्वास ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये घेतला आणि सगळ्यांनाच हा धक्का बसला। दरम्यान याच पार्श्वभूमीवर अनेकांनी आपल्या भावना, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। त्यांचं जाणं हे खरं तर भारतासाठी न परवडणारच आहे, कारण त्यांच्यासारखा
माणूस, त्यांच्यासारखी ही व्यक्ती पुन्हा होणे नाही असंच अशाच भावना सगळीकडून सध्या व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे, एकनाथ शिंदे यासह देवेंद्र फडणवीस यासह नितीन गडकरी, शरद पवार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांनीच त्यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर उद्योग क्षेत्रातून सुद्धा सगळेच त्यांचे जे सहकारी होते, जे मित्र होते, त्यांनीसुद्धा त्यांच्या जाण्यानं भावना व्यक्त केल्या आहेत. आपण पाहू शकतोय सध्या याच गाडीमधनं त्यांचं हे पार्थिव NPC इथे नेलं जात आहे आणि मोठ्या संख्येनं इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यासह त्यांचे कर्मचारी, त्यांचे जवळचे नातेवाईक हे सुद्धा आता त्याच ठिकाणी जात आहेत. त्यांच्या कुटुंबियांप्रती अनेकांनी सांत्वना व्यक्त केलेली आहे. आत्ताच काही वेळापूर्वी खरं तर त्यांना पोलिसांनी मानवंदना दिलेली आहे. पोलिसांचं बँड पथक हे त्यांच्या कुलाबा इथल्या निवासस्थानी दाखल झालं होतं. त्यांना मानवंदना दिली आणि आता त्यांचं पार्थिव हे NPCकडे नेण्यात येत आहे. साधारणतः 10 वाजेपासून ते 3:30 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाचं दर्शन सर्वसामान्यांना सुद्धा घेता येणार आहे.